नमस्कार. कधीकधी शांतता खूप काही सांगून जाते नाही का, शब्दांपेक्षाही जास्त. आज आपण अशाच एका कथेबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला विचार करायला लावेल. ही कथा आहे मानसिक संघर्षाची आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी लागणाऱ्या संवेदनशील आधाराची. चला तर मग सुरू करूया. मला कशातच रस उरला नाहीये. हे शब्द आहेत मुग्धाचे, 12वीत शिकणारी एक मुलगी. आता हे वाक्य ऐकायला किती साधं वाटतं हो ना, पण हे फक्त शब्द नाहीत. ही तिच्या मनात सुरू असलेल्या एका मोठ्या न दिसणाऱ्या लढाईची किंकाळी आहे. आणि वाईट हे की ही किंकाळी तिच्या घरातल्यांपर्यंत पोचायला खूप उशीर झाला. तर या कथेची सुरुवात होते एका शांततेच्या धोकादायक पडद्याआड. मुग्धाची आई स्वरा, तिला तिच्या मुलीच्या वागण्यात काहीतरी बदल जाणवत होते. सुरुवातीला छोटे वाटणारे पण नंतर धोकादायक ठरू शकणारे बदल. आता बघा, सुरुवातीला स्वराला काय वाटलं की 12वी आहे, परीक्षेचा ताण असेल, नॉर्मल आहे. पण जी मुलगी घरात सतत बडबड करायची ती आता तासनतास शांत अंधाऱ्या खोलीत एकटीच बसलेली. जेवण कमी झालं होतं, वाचन तर पूर्ण बंदच. इतकंच नाही तर ती मैत्रिणींनाही टाळायला लागली होती. आणि मग रात्री अपरात्री रडण्याचे आवाज यायचे. सगळ्यात धक्कादायक होतं ते म्हणजे तिच्या हातावरचे नकळतपणे नखांनी काढलेले ओरखडे. तेव्हा स्वराला कळलं की ही गोष्ट साधी नाहीये. आणि तोच तो क्षण होता स्वरासाठी एक टर्निंग पॉइंट. तिला हे स्पष्ट झालं की हे फक्त मूड स्विंग्स नाहीत, नाही अजिबात नाही. ही तर मदतीसाठी तिच्या मनाची एक आर्त किंकाळी होती, एक अशी हाक जी ऐकणं खूप गरजेचं होतं. मग अखेर तो दिवस आला जेव्हा मुग्धाचं मौन सुटलं. तिनं आपलं मन आईसमोर मोकळं केलं आणि तिच्या शब्दांमधून तिच्या आतमध्ये किती मोठं वादळ सुरू आहे याचा आपल्याला अंदाज येतो. ती म्हणाली, मी कमजोर आहे का? सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात, मग मलाच इतकं जड का वाटतंय? ती पुढे म्हणाली, मला असं वाटतंय की मी एका खोल गडद विहिरीत पडलीये आणि मला बाहेर पडण्याचा रस्ताच सापडत नाहीये. विचार करा, या शब्दांमध्ये किती असहाय्यता आहे, किती अपराधीपणाची भावना आहे. मी कमजोर आहे का, हा एक प्रश्नच तिच्या मनाला किती पोखरत असेल नाही का? आणि इथूनच मला वाटतं ही कथा एक खूप सुंदर वळण घेते. कारण स्वरा, तिची आई, जे काही करते ना ते अविश्वसनीय आहे. ती मुग्धाच्या या अवस्थेला इतक्या संवेदनशीलतेने आणि इतक्या हुशारीने हाताळते की सगळा दृष्टिकोनच बदलून जातो. स्वरा मुग्धाला जवळ घेते आणि तिला समजावते, हे बघ, डिप्रेशन म्हणजे कमजोरी नाहीये, हा एक आजार आहे. ती म्हणते, जसा आपल्याला शरीराचा ताप येतो ना, तसाच हा मनाचा ताप आहे. आणि हा मेंदूतल्या काही रासायनिक बदलांमुळे होतो. यात तुझी काहीही म्हणजे काहीही चूक नाहीये. किती महत्वाचं आहे सांगण्यात. आणि ही मानसिक ताप ही जी कल्पना आहे ना, ती खरंच खूप परिणामकारक आहे. स्वरा तिला पुढे समजावते की बघ, पाय मोडल्यावर कुणी आपल्याला धावायला सांगतं का? नाही ना. मग मन दुखावलेलं असताना, मन आजारी असताना सतत आनंदी राहण्याची अपेक्षा तरी कशी काय करता येईल? त्यामुळे हे लक्षात ठेव, हा एक आजार आहे, तुझी चूक नाहीये. आणि मग ती सर्वात मोठ्या भीतीला हात घालते. कोणती भीती? लोक काय म्हणतील, हीच. स्वरा ठामपणे सांगते, लोक काय म्हणतील यापेक्षा तू बरी होणं महत्वाचं आहे. आणि लक्षात ठेव, मानसिक आजार म्हणजे वेडेपणा अजिबात नाही. हे शब्द म्हणजे मुग्धासाठी खूप मोठा आधार ठरले असणार. तर एकदा समस्येचं मूळ कळाल्यावर आणि तिला योग्य दृष्टिकोन दिल्यावर स्वरा थांबली नाही. तिने मुग्धाला यातून बाहेर काढण्यासाठी काही ठोस पावलं उचलली. पाहूया ती काय होती. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं पाऊल म्हणजे तज्ज्ञांची मदत. ती मुग्धाला एका समुपदेशकाकडे घेऊन गेली, जिथे मुग्धा मोकळेपणाने बोलू शकली. दुसरं, तिने घरी एक दिनक्रम सुरू केला. सकाळी कोवळ्या उन्हात बसणं, थोडा हलका व्यायाम करणं, अशा छोट्या गोष्टी. तिसरं, आणि हे खूप महत्वाचं आहे, ती छोट्या छोट्या यशाचं कौतुक करायची. मुग्धाने नीट जेवण केलं किंवा पुस्तकाचं एक पान वाचलं तरी स्वरा तिचं कौतुक करायची. आणि चौथं, तिनं घरातल्या इतरांना, विशेषतः मुग्धाच्या वडिलांना समजावलं की आता तिला अभ्यासाच्या दबावाची नाही तर आपल्या सहानुभूतीची, आपल्या मायेची गरज आहे. म्हणजे बघा, एक संपूर्ण सपोर्ट सिस्टीमच तिने तयार केली. आणि या सगळ्या प्रवासात स्वराने एक अशी गोष्ट केली जी खरंच मनाला स्पर्शून जाते. कथेचा हा शेवटचा आणि सगळ्यात भावनिक भाग आहे. तिने मुग्धाला एक पत्र लिहिलं, जे तिच्यासाठी आशेचा एक मोठा किरण ठरला. त्या पत्रात ती लिहिते, लक्षात ठेव, सर्वात गडद रात्रच सुंदर पहाटेची चाहूल असते. तू रडलीस तरी चालेल, तू थकलीस तरी चालेल, पण प्लीज तू हार मानू नकोस. म्हणजे बघा, ती तिला तिच्या भावना व्यक्त करण्याची पूर्ण मोकळीक देतीये. रड, थक, पण लढाई सोडू नकोस. ही एका आईची माया आहे जी अंधारातही दिव्यासारखी सोबत राहते.
आणि मग एक खूप महत्वाचं वाक्य ती लिहिते. आपण या आजाराशी लढूया, तुझ्याशी नाही. किती मोठा फरक आहे या वाक्यात. ती आजाराला मुग्धापासून वेगळं करते. ती म्हणते आपली लढाई त्या आजाराशी आहे, तुझ्याशी नाही. पुढे ती वचन देते, मी तुला वचन देते की तुझे ते रंग, तुझं ते हसू आणि तुझी ती बडबड मी पुन्हा परत मिळवून देईन. हे आश्वासन मुग्धावरचं किती ओझं कमी करत असेल, नाही का? आणि पत्राचा शेवट ती करते एका अशा वाक्याने जे बिनशर्त प्रेमाचं आणि साथीचं वचन आहे. ती लिहिते, तू फक्त एक पाऊल उचल, दुसरं पाऊल उचलण्यासाठी मी तुला माझा हात देईन. तू माझ्यासाठी जगातील सर्वात मूल्यवान व्यक्ती आहेस. तू फक्त एक पाऊल उचल, मी आहे सोबत. हा विश्वासच एखाद्याला मोठ्यात मोठ्या संकटातून बाहेर काढायला पुरेसा असतो. ही कथा इथेच संपते, पण एक प्रश्न मागे सोडून जाते. आपल्या आजूबाजूला, आपल्या घरात, आपल्या मित्रपरिवारात कितीतरी जण असेच शांततेच्या पडद्याआड आपला संघर्ष लपवत असतील. तो प्रश्न हा आहे की आपण त्यांच्या न बोललेल्या शब्दांना, त्यांच्या मनातील त्या किंकाळ्यांना ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी खरंच तयार आहोत का? विचार नक्की करण्यासारखा प्रश्न आहे.